नमस्कार मित्रमंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हायरल दुबई चॉकलेट. खूप वेळ झाला आहे त्याला व्हायरल होऊन, पण आज खूप महिन्यानंतर माझ्या घरी पिस्ते आले आहेत. तर आपण ह्या पिस्त्यांना अर्धा तास भिजू घालूया. खूप मुश्किलीने हे सोललेले आहेत. आता याचे टरफले काढलेले आहेत. याच्यामध्ये आपण आता पाणी घालू आणि त्याला 30 मिनटं सोक करून ठेवूया. आपण ह्या चॉकलेट कंपाऊंडला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला याचे तुकडे तुकडे करून टाकायचे आहेत. हा चॉकलेट कापता कापता खूपच जास्त एनर्जी वाया गेली आहे, म्हणून थोडं थोडं मध्ये मध्ये तुम्ही खाऊ पण शकता. यानंतर आपल्याला याला डबल बॉइलिंग मेथडने पिघळवायचं आहे. माझ्या घरी काचेचे भांडे नसताना आपण स्टीलच्या भांड्यामध्ये करू. गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती हे भांडं ठेवून याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. याला गरम होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ आणि मग त्याच्यावरती हे भांडं ठेवून द्यायचं आहे. भांडं ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपली ही जी चॉकलेट आहे ती सगळी टाकून द्यायची आहे. भांडं छोटं असल्यामुळे अर्धी चॉकलेट टाकली गेली आहे. याच्यामध्ये आता याला पिघळवायचं आहे म्हणून आणि थोडासा बटरी टेस्ट आणायचा आहे म्हणून बटर घालायचं. जेवढं घालायचं असेल तेवढं घालू शकतो. हळूहळू ही चॉकलेट मेल्ट होत आहे. असं नाही म्हणायचं की चॉकलेट का पटपट मेल्ट होते. दम धीर ठेवायचा. ही हळूहळू मेल्ट होईल. खूपच जास्त कठीण परिश्रम करून ही चॉकलेट मी मेल्ट केलेली आहे. अनफॉर्च्युनेटली माझा सिलिकॉन गोल्ड न भेटल्यामुळे आपल्याला वापरावा लागेल सोनपापडीचा डब्बा. ह्यामध्ये आपण ही मेल्टेड चॉकलेट जी आहे ती 1 लेयर याच्यामध्ये लावून घेऊया. या प्रकारे आपण याच्यामध्ये लेयरिंग करून घेतलेली आहे. याला आता 10-15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. एका मिक्सरच्या डब्यामध्ये आपले सोक केलेले जे पिस्ते होते ते घातले आहेत आणि मग कंडेन्स मिल्क घालायचं. जेवढं तुम्हाला स्वीट पाहिजे आहे तेवढं. आणि याला मिक्सरमधून एक फाईन पेस्ट करून घ्यायची. ह्या शेवाळ्यांना आता थोडंसं कापून घ्यायचं. हे जे शेवाळे आहेत आपण याला तुकडे तुकडे करून घेतलेले आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्या आतमध्ये आपण घालूया 1 चमचा तूप. हे तूप जे आहे ते मेल्ट होत आहे आता. मग त्याच्यामध्ये आपण ह्या शेवाळ्या मस्तपैकी भाजून घेऊया ब्राऊन होईपर्यंत. हे जे आहे हे असं छान असं भाजून गेलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जी ही पेस्ट केली होती ते घालून घेऊया. हे जे आता मिक्सचर झालं आहे ते आपण ह्या डब्यात टाकून घेऊया आणि त्याला चॉकलेटने 1 लेयर लावून डबल त्याला फ्रीज करायला ठेवून देऊया. ही झाली फर्स्ट लेयर. ही झाली याची सेकंड लेयर. आता आपण हे जे आहे ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया. खरे आपलं चॉकलेट जे आहे ते नीट सेट झालेलं आहे. आता आपण याला डिमोल्ड करूया. हे आपलं खूप छान डिमोल्ड झालेलं आहे आणि याच्यावरती सोनपापडीचे छापे पण पडून गेलेले आहेत. काही हरकत नाही. आता आपण याला कट करून पाहूया. कट केलेलं आहे. खूप चांगला हा दुबई चॉकलेट बनलेला आहे.